सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ओम श्री महालक्ष्मी नमः। हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणी, बघा 28 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार या दिवशी आलेले आहे वर्षातील एकदाच येणारी वरलक्ष्मी व्रत आपल्याला करायचं आहे। वर आणि लक्ष्मी म्हणजे वरदान देणारी, सर्वांच्या मनोकामना इच्छा पूर्ण करणारी, साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंची पत्नी असलेल्या श्री महालक्ष्मीचे आपल्याला पूजन करायचं आहे। रक्षाबंधनच्या अगोदरचा शुक्रवार जो येतो तो आपण वरलक्ष्मी म्हणून उपवास करत असतो, परंतु यावर्षी योगायोगाने शुक्रवार वरलक्ष्मी व्रत आणि रक्षाबंधन पौर्णिमा एकाच दिवशी आलेले आहे। बघा, वैभव लक्ष्मी व्रत आणि वरलक्ष्मी व्रत हे वेगवेगळे आहेत। काही ठिकाणी याला वरलक्ष्मी सुद्धा म्हटले गेले आहे। वर्षातून एकदाच हे व्रत लक्ष्मी व्रत केलं जातं आणि ते श्रावणातील एका शुक्रवारी असतात। सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा संकल्प घेऊन पूजा मांडणी करून विधिवत पूजा करायची असते आणि संध्याकाळी या व्रताचं उद्यापन सुद्धा करायचं असतं। वैभव लक्ष्मी व्रतामध्ये कलश मांडला जातो, तर त्या कलशामध्ये पाणी भरले जाते आणि या वरलक्ष्मी व्रतामध्ये पाणी न भरता त्यामध्ये तांदूळ भरायचे असतात आणि पूजा मांडणी देखील खूप साधी सोपी आहे। तर बघा, हे वरलक्ष्मी व्रत तुम्ही कर्जमुक्तीसाठी, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी, तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आपल्या कुटुंबातील मंडळी रोगमुक्त राहावे यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता। तसेच प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत राहावी यासाठी एकच दिवसाचं व्रत आवर्जून करावे। तर बघा, थोडक्यात काय तर एका दिवसाचं व्रत आहे आणि म्हणून आवर्जून करायचं। आता हे कसं करावं, काय करावे या संदर्भातील संपूर्ण माहिती मी तुम्हाला देते, तर संपूर्ण व्हिडिओ पहा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कशी करायची आहे ही पूजा मांडणी, कधी करायची आहे, तर अर्थात 28 तारखेला म्हणजे शुक्रवारी करायची आहे। बघा, शुक्रवार पण आहे आणि त्या दिवशी पौर्णिमा देखील आहे, म्हणजे असा शुभ संयोग खूप दिवसांनी आलेला आहे आणि असा खूप मोठा दिवस म्हणता येईल आणि त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी आपण ही सेवा आवर्जून करावी, कारण पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते। तर मांडणी तुम्ही सकाळी केली तरी चालेल किंवा जेणेकरून दिवसभर ती तुमच्या घरामध्ये राहील। तर तुम्ही वैभव लक्ष्मी व्रत करत असाल तर त्या पद्धतीची मांडणी असते आणि त्याच्या शेजारीच तुम्ही ही मांडणी करायची आहे आणि ही मांडणी तुम्ही दिवसभर करून ठेवण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे जेणेकरून दिवसभर माता लक्ष्मी वास आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात राहील आणि आपल्या घरामध्ये एक प्रकारची सात्विक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल। अर्थात वैभव लक्ष्मीची मांडणी आपण संध्याकाळी करत असतो आणि ती दर शुक्रवारी देखील करत असतो आणि वरलक्ष्मीची मांडणी वर्षातून एकदाच करायची असते आणि हे व्रत वर्षातून एकदाच केलं जातं आणि एकाच दिवशी हे व्रत केलं जातं। म्हणून सांगते की ती मांडणी जास्तीत जास्त सकाळीच करण्याचा प्रयत्न करा। अगदी सकाळी तुम्हाला 5ला 6ला उठलात किंवा ब्रह्ममुहूर्तावर केली तरी देखील खूप उत्तम, पण नाही शक्य होत, तुम्ही जॉब करता किंवा घरामध्ये सकाळी सकाळी खूप काही गडबड असते, तर तुम्हाला दुपारी 10च्या आत तरी पूजा मांडणी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा। शास्त्रात असे म्हटले आहे की तुम्ही जेवढे जास्त लवकर मांडणी करता येईल तेवढ्या लवकर करण्याचा प्रयत्न करावा। सकाळी प्रथम तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती हळदीचे पाणी शिंपडून दरवाजा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावा। त्याच्यावरती हळदीचे लेपन करावे। लेपन करताना हळदीमध्ये गुलाबजल आणि कापूर मिक्स करून ते हळदीचे लेपन करून घ्यावे। त्याच्यावरती एक अष्टलक्ष्मी दल किंवा स्वस्तिक काढावे। स्वस्तिक काढताना कडेच्या 2 लाईन आणि त्यामध्ये टिपके द्यावे। ते देत असताना अष्टलक्ष्मीचे स्मरण करावे आणि त्या स्वस्तिकची विधिवत पूजा करून तिथे एक दिवा प्रज्वलित करावा। आता ही पूजा मांडणी कशी करायची ते पण तुम्हाला सांगते। सगळ्यात आधी वरलक्ष्मी व्रत म्हणजे हे व्रत जास्त तेलंगणा कर्नाटकामध्ये केले जाते, परंतु मैत्रिणींनो, अष्टलक्ष्मीपैकी ही वरलक्ष्मी आहे, म्हणून आपल्याला अष्टलक्ष्मी प्राप्तीसाठी, धनधान्य प्राप्त होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। पण माता लक्ष्मीची सेवा आपल्यालाही करता घरात व्हावी, तिने आपल्या घरात स्थायी स्वरूपात वास करावा असं प्रत्येकाला वाटत असते, म्हणून ही मांडणी तुम्हाला करायची आहे आणि ही सेवा देखील तुम्हाला करायची आहे। आता ही माता लक्ष्मीची सेवा आहे, त्यामुळे तुम्ही ही सेवा आवर्जून करावी। तर बघा, पूजा मांडणीसाठी एखादा चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचा, त्यावरती लाल वस्त्र अंतरायचे आहे आणि त्यावरची तुम्हाला अष्टलक्ष्मीचे मातेचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे। तो नसेल तर महालक्ष्मीचा तुमच्याकडे कोणताही फोटो असेल, मूर्त असेल तर तो ठेवायचा। फोटो नसेल तर अशा वेळी तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल तर ते ठेवले तरी सुद्धा चालू शकतं। फोटो असेल तर भिंतीला टेकून ठेवायचा आणि श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ते थोडेसे तांदळाची रास ठेवून त्याच्यावर ठेवा।
त्यानंतर देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती किंवा गणपती बाप्पा स्वरूप तुम्ही एक सुपारी घ्यायची आहे, 2 विड्याची पानं ठेवायची आहे आणि आपल्या उजव्या हाताला आणि त्याच्यावरती थोडीशी तांदळाची रास करून त्यावरती आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती किंवा गणपती स्वरूपाची सुपारी घेतलेली असेल तर ती ठेवायची आहे. त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं, एक जास्वंदीचे फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहे. श्रावणामध्ये वरद लक्ष्मी व्रता दिवशी श्री गणेशाला दुर्वा आणि शमीचे पानं अर्पण करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. आता जिथे तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो, मूर्ती किंवा स्त्रीयंत्र ठेवलेले आहे त्या मूर्ती किंवा फोटोसमोर गव्हाची रास ठेवायची आहे आणि त्यावरती एक कलश ठेवायचा आहे. त्या कलशाला 5 कुंकवाने उभे पट्टे ओढून घ्यायचे आहे आणि त्या कलशामध्ये आपल्याला तांदूळ भरायचे आहे. त्या तांदळावरती तुम्ही हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या डाव्या बाजूला एक तेलाचा दिवा, परंतु त्यामध्ये 2 वाती, लांब वाती लावून प्रज्वलित करायच्या आहे आणि त्यामध्ये एक वेलदोडा टाकायचा आहे. त्याचबरोबर आपल्या उजव्या बाजूला एक तुपाचा दिवा लावून त्यामध्ये 2 लवंगासुद्धा टाकून तो दिवा आवर्जून लावायचा आहे. गुलाबाची फुलं, मोगरा, गजरा मिळाला तर आवर्जून या पूजेमध्ये घ्यायचा आहे आणि ही पूजा सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती केली तर अतिउत्तम. सगळ्यांना एवढ्या सकाळी सकाळी शक्य नसेल तर जितक्या लवकर तुम्हाला तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न करा, कारण हे व्रत फक्त 1 दिवसाचं असते. दिवसभर या व्रताची पूजा मांडून ठेवल्यास आपल्या घरामध्ये दिवसभर एक प्रकारे सात्विक आणि दैवी शक्ती तयार होतात आणि ते आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये पसरतात आणि त्यामुळे आपल्या घरातील वातावरण देखील प्रसन्न, शांत आणि सात्विक बनते. प्रथम मी तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे एक तेलाचा किंवा एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्या दिव्याच्या मनोभावे पूजा करून घ्यायची आणि संकल्प करायचा. त्यानंतर गणपती बाप्पा स्वरूप तुम्ही सुपारी घेतली असेल किंवा गणपती बाप्पाची मूर्ती घेतली असेल तर ती एका तामणात ठेवायची. प्रथम मनामध्ये चिमुडभर तांदूळ ठेवावे आणि क्षमीपत्र किंवा दुर्वा किंवा आघाडा ठेवून त्याच्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी ठेवायची. गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती पंचामृताने गणपती अथर्व शीर्षम किंवा गणपती स्तोत्र म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा. परत पाण्याचा अभिषेक करायचा. तो अभिषेक करताना स्तोत्र देखील म्हणायचं. स्तोत्र म्हणता येत नसेल तर तुम्ही ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणून अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. अभिषेक झाल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं. त्यानंतर प्लेटवरती सुपारी आहे तर तिथे ठेवायची आहे. श्री गणेशाला वस्त्रमाळा अर्पण करायची आहे, फुले अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य हा दाखवायचा आहे. जो माता लक्ष्मीचा तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती आहे तर ती श्री गणेशाचा अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला त्या मूर्तीवर स्त्रीयंत्रावर अभिषेक करून घ्यायचा आहे. फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून त्याला हळदी कुंकू लावायचा आहे. जर तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही त्यांना अर्पण करायचं आहे. शक्य झाल्यास गजरा असेल तर तो देखील तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे. माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करताना प्रथम स्वच्छ पाण्याने, नंतर पंचामृताने, परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करताना तुम्ही श्रीसूक्तम किंवा माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र येत असेल तर तो म्हटला तरी देखील चालेल. मंत्र हा तुम्ही 108 वेळा म्हणू शकता किंवा 21 वेळा, 51 वेळा तुम्ही म्हटला तरीसुद्धा चालेल. अभिषेक करत असताना 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा जरी 99 मंत्र म्हटला तरीसुद्धा अतिउत्तम. थोडा वेळ मिळतो तेवढ्या वेळानुसार तुम्ही मंत्रजप करू शकता. त्यानंतर आपण जो गव्हाच्या राशीवर कलश ठेवलेला आहे, तांदूळ भरून त्याच्यावरती आपल्याला पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा आहे. तो नारळ कोणी आपल्याला ओटीला दिलेला नसावा, तो स्वतःच्या खर्चाने, स्वतःच्या पैशाने आणलेला असावा. नारळाला स्वच्छ सुद्धा आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर माता लक्ष्मीला लाल फूल आणि वस्त्रमाळा सुद्धा अर्पण करायचे आहे. आणि हे सगळं करत असताना ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम नमः शिवाय, ओम श्री महालक्ष्मी अष्टक तुम्ही म्हणू शकता आणि श्रीसूक्तम सुद्धा म्हणू शकता. त्यानंतर आता आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये विशेष करून तुम्हाला ड्रायफ्रूट्स किंवा फळ मिळून असे 21 पदार्थ तयार करून हा त्या नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजेच काय तर काजू, बदाम, मनुका किंवा अजून जे काही फळे, गोड पदार्थामध्ये मिठाई, पेढे, बासुंदी असे सर्व मिळून तुम्ही 21 प्रकारचे थोडे थोडे पदार्थ छोट्या छोट्या प्लेटमध्ये, वाटीमध्ये घ्यायचे आहे. या दिवशी 21 पदार्थ ठेवण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम असेल तर मात्र घेऊ शकता तरीसुद्धा प्रिय आहे किंवा तुम्ही खीर देखील अर्पण करू शकता. अगदी तुम्ही शिरा जरी अर्पण केला तरी काही हरकत नाही. वेलदोडे ज्याला आपण वेलची म्हणतो तो सुद्धा अर्पण करायचा आहे. बघा, तुमच्याकडे 21 प्रकारचे नैवेद्य देता आले नाहीत, तुमच्याकडे जे देता येईल ते द्या. असे नाही की मी वरती सांगितलं आहे म्हणून ते सगळेच पदार्थ माता लक्ष्मीला अर्पण केले पाहिजेत. फक्त माता लक्ष्मीला भक्ती आणि तुमचा भाव महत्त्वाचा आहे. आणि नैवेद्य दाखवून आरती करायची. प्रथम श्री गणेशाची आरती करावी, त्यानंतर माता लक्ष्मीची आरती करू शकता. तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही ते वाचू शकता. पुस्तक नसेल तर यूट्यूबवरती लक्ष्मी कहाणी म्हणून सर्च केल्यानंतर ती कहाणी तुम्हाला मिळून जाईल. ती मोबाईलवरती ऐकू किंवा वाचू शकता. आता बघा, या दिवशी उपवाससुद्धा करायचा असतो. जर तुम्हाला शरीराला झेपत असेल
नसेल तर उपवास करावा. नसेल जी पण तुम्ही साधी सोपी पूजा मांडणी सेवा केली तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. जर तुम्ही उपवास करणार असाल, तुम्हाला हा उपवास करण्याची खूप इच्छा आहे, तर तो दिवसभर करायचा आहे आणि संध्याकाळी आरती वगैरे झाल्यानंतर उपवास सोडायचा आहे. तर उपवासामध्ये दूध, चहा, कॉफी, फळे, साबुदाणा किंवा भगर गोड बनवून तुम्ही खाऊ शकता. पण शक्यतो तिखट मीठ वापरू नये. जर तुम्हाला मीठ वापरायचे असेल तर तुम्हाला सेंधव मीठ वापरायचे आहे. शक्यतो तुम्ही तेच मीठ वापरू शकता, साधे मीठ वापरू नये. आता बघा, उद्या आपण हे व्रत कसे करावे, म्हणजेच उद्यापनासाठी 5, 7, 9 सुवासिनी महिलांना बोलवायचे आहे. जर नाही मिळाल्या तर एक सवासिनी किंवा एक कुमारिका माता लक्ष्मी स्वरूप मानून तिची पूजा करावी. आता पूजा मांडणी तर आपण सकाळीच केलेली आहे, संध्याकाळी फक्त धूप दीप आपल्याला लावून घ्यायचा आहे. ज्या महिला किंवा कुमारिका आपल्या घरी येतात त्याचा प्रथम पाद्यपूजन म्हणजे त्यांचे पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे. त्यांना पिण्यासाठी तुम्ही चहा, कॉफी किंवा दूध देखील देऊ शकता. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही खीर देखील बनवू शकता किंवा तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही अगदी जेवणसुद्धा त्यांना बनवू शकता. आता जेवणामध्ये वरण, भात, भाजी, पोळी, त्यामध्ये एखादा गोड पदार्थ, स्पेशली खीर बनवायची आहे. आणि या स्वयंपाकामध्ये मात्र शेवटी विड्याचे पान द्या. तसेच त्यापैकी जे शक्य असेल ते तुम्ही त्या महिलेला किंवा कुमारिकेला खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी देऊ शकता. आता त्यानंतर ओटी जी आहे तर ती आवर्जून द्यायची आहे. अगदी ब्लाऊज पिसाने भरली तरीही चालेल आणि या प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन हे करायचं आहे. आता उद्यापन झाल्यानंतर रात्री उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना जो काही गोड पदार्थ आपण नैवेद्य दाखवण्यासाठी असेल तर तो गोड पदार्थ अगोदर घ्यायचा आणि त्यानंतर वरण, भात, भाजी, पोळी खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी स्नान झाल्यानंतर उत्तर पूजाही करायची आहे. उत्तर पूजा करण्यासाठी जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तिथे दिवा लावायचा. त्या पूजेवरती प्रथम हळदी कुंकू अर्पण करायचं. थोड्याशा उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या. पूजा दरम्यान घाई झाली असेल तर त्याबद्दल क्षमा मागायची आणि माता लक्ष्मीला तू माझ्या घरामध्ये सदैव कायम स्थिर राहा. भगवान श्रीहरी विष्णूंसोबत निवास कर. तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या कृपेने माझं घर नेहमी भरलेलं राहू दे. किंवा या व्यतिरिक्त अजून जे काही तुम्हाला माता लक्ष्मीकडे मागायचं असेल तर ते मागायचं आणि अक्षदा या पूजेवरती आपल्याला अर्पण करायचे आणि त्यानंतर मग ही पूजा उचलायची आहे. मूर्ती, फोटो जे काही असेल ते ज्या त्या जागेवर ठेवायचं आहे. दिवे वगैरे स्वच्छ करून आपण ते वापरू शकतो आणि सकाळी उत्तर पूजा करताना जो दिवा लावलेला आहे तो हाताने विझवायचा नाही किंवा तो शांत देखील करायचा नाही. तो दिवा तसाच उचलायचा आणि देवघरासमोर किंवा तुळशीसमोर ठेवायचा. जे कलशातील आपले जे धान्य आहे तर त्यातील थोडे तांदूळ पक्ष्यांना खायला द्यावे आणि धान्यामध्ये ते टाकायचे. तर त्यातील जे थोडे तांदूळ तुमच्या घरातील तांदळामध्ये टाकायचे. भात बनवण्यासाठी आपण वापरू शकतो आणि आपण जो काही आपण भात बनवणार आहात तर त्या घरातील सर्वांनी काही प्रसाद म्हणून खायचा आहे. म्हणजे काय तर अगदी मुठभर त्या तांब्यामध्ये तांदूळ घ्यायचे, त्याच्यामध्ये अजून थोडेसे तांदूळ मिक्स करायचे आणि त्याचा भात बनवायचा किंवा तुम्हाला जर तांदळाची खीर वगैरे बनवायची असेल तर असा गोड पदार्थ बनवून सुद्धा त्या तांदळाचा तुम्ही म्हणजे प्रसाद म्हणून खाऊ शकता. आणि जे काही फूल हार असतील तर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि तो देवीचा प्रसाद ठेवला आहे. फळं वगैरे जे ड्रायफ्रूट वगैरे ते घरातील सर्वांनी मिळून खायचे. जो काही नारळ ठेवला आहे तो कलशामध्ये तो ते देखील आपल्याला वाळवून प्रसाद म्हणून खायचा आहे. मात्र मासिक पाळी सुतक असेल तर त्याचा जो प्रसाद आहे तो तुम्ही माता लक्ष्मीचा जो प्रसाद आहे तो तुम्ही खाऊ नका. आणि मासिक पाळी सुतक असेल तर आपल्याला वरद लक्ष्मीची पूजा देखील या घरामध्ये करता येणार नाही. आता या दिवशी पौर्णिमा आहे आणि म्हणून जास्तीत जास्त सेवा देखील तुम्ही करायची आहे. त्यामध्ये कुंकुमार्चन सेवा करा, महालक्ष्मी अष्टकम पठण करा. आता माता लक्ष्मीला काय आवडतं तर भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे. त्यांचा अर्थात आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचे 1 वेळा 3 वेळा पाठ जास्तीत जास्त तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न किंवा विष्णू सहस्रनाम पठण केलं तरीसुद्धा अतिउत्तम. हेही तुम्हाला शक्य नसेल तर फक्त ओम श्री महालक्ष्मी नमः हा जरी मंत्र म्हटला तरीसुद्धा अतिउत्तम आहे. तर पौर्णिमेचा दिवस आणि त्यातल्या त्यात वरद लक्ष्मी व्रत असल्यामुळे तुम्हाला अष्टलक्ष्मी प्राप्त करून घेण्यासाठी ही सेवा छोटीशी नक्की करून पहा. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः टाईप करा. धन्यवाद.